Hello. First, two clarifications. This title is Introduction to GenAI, and you can see regional language. So people have taken two meanings out of it. Use of generative AI in regional language. I think Indic fine-tuning, Indic RAG, that kind of interpretation. So that's not the interpretation, that's not the intent of this talk. Second is the correct one. This talk is going to be Introduction to GenAI, as is sort of semi-technical, but the medium of presentation is going to be regional language, that is Marathi. So is there anyone who does not follow Marathi at all, even iota of it? You will struggle. Okay. So I think I'll give a minute or so, arrange yourself. If you want to attend something else, that's fine, because the medium of this presentation is going to be Puneri Marathi. Still for the newcomers, is there anybody who does not follow Marathi, even iota of it? Okay. You may stay. By the way, this presentation, at least the slide part is in English, but only I will be speaking in Marathi. ठीक है का? नमस्कार. नमस्कार. आजचा विषय जनरेटिव्ह एआय आहे आणि इंट्रोडक्शन. अगदी बेसिक गोष्ट सांगणार आहे. ज्यांनी ऑलरेडी जनरेटिव्ह एआय मध्ये प्रोग्रामिंग केलेलं आहे, मॉडेल्स फाईन ट्यून केलेली आहेत, त्यांच्यासाठी पण हा टॉक काही उपयोगाचा नाही. ज्यांना काहीच माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा टॉक उपयोगाचा आहे. इंट्रोडक्शन टू जनरेटिव्ह एआय, तर दोन टर्म्स आले, जनरेटिव्ह आणि एआय. सो माझा हा टॉक जो आहे, भाषण व्याख्यान जे काही आहे, ते 3 भागात आहे. पहिल्या भागामध्ये जनरेटिव्ह एआयची इंट्रोडक्शन आहे. त्यातही व्हॉट इज एआय, एआय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, आणि जनरेटिव्ह एआय म्हणजे काय, याचा आपण ओव्हरव्ह्यू, याचा आपण आढावा घेणार आहोत. दुसऱ्या भागात एआय मधलं एक खूप पॉप्युलर टेक्निक आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. त्याचं आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत, प्रोग्रेसिव्ह एक्झाम्पल. स्टेप बाय स्टेप प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसं करायचं असं आपण एक डेमो बघणार. डेमो नॉट लाईव्ह डेमो, पण प्रोग्रेशन कसं करायचं ते बघणार आहोत. आणि तिसरा, ॲज अ एआय कोच, लोक मला सारखे विचारतात आम्ही काय एआय मधले नाहीत, तर ते एआय मध्ये यायचं कसं. तर तिसरा भाग प्रिपरेशन, एआय मध्ये येण्यासाठी तयारी काय करायची, असा 3 भागांचा आहे. 23 मिनिट आहेत. विल गेट स्टार्टेड. तर पहिल्यांदा जनरेटिव्ह एआय म्हणजे काय हे आधी बघूया. त्यात पहिल्यांदा एआय म्हणजे काय हे बघूया. बाय द वे, मी बोलत असताना कधी कधी प्रश्न विचारेन, उत्तरं चुकली तरी द्या, आपलीच लोक आहेत, काही प्रश्न नाही आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण एआय म्हणजे काय आधी बघूया. या टॉकचा मेन उद्देश, ऑल राईट, जनरेटिव्ह एआय म्हणजे काय. ॲट द एंड ऑफ द टॉक तुम्हाला हेही कळेल जनरेटिव्ह एआय कशाला नाही म्हणायचं. सगळंच काही जनरेटिव्ह एआय नाही आहे सध्या, ओके, जरी लोक म्हणत असतील. आणि त्याचा असोसिएटेड पॉईंट म्हणजे हे जे एआय, एमएल, डीएल, हे लोक अगदी सिनॉनिमसली वापरतात, म्हणजे समानार्थी वापरतात. एआय, एमएल सगळं सेमच, सरमिसळ. तर तसं काही नाही आहे. तर त्याचं पण आपण व्यवस्थित अंडरस्टँडिंग घेणार आहोत. ठीक आहे एव्हरीबडी. ही स्लाइड महत्वाची आहे. त्यात बराच अर्थ दडलेला आहे. त्यात 3 गोष्टी ठळक आहेत. एक तर एआय, मग एमएल, मशीन लर्निंग, आणि एक डीप लर्निंग. एआय म्हणजे ऑफकोर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इंटेलिजन्स दॅट इज आर्टिफिशियल. इंटेलिजन्स म्हणजे काय, आपण ज्याला बुद्धी आहे, काहीतरी हुशारी करतो, असे जे टास्क असतात, चेस खेळणे, वडेवर ट्रान्सलेशन करणे, असं जो कोणी करत असेल त्याला आपण हुशार म्हणतो. राईट, ती बुद्धिमत्ता आहे सामान्य स्वरूपात. ते जर सॉफ्टवेअर करायला लागलं, आपण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया. ठीक आहे का. ही काही रिगरस डेफिनेशन नाही आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया. मशीन लर्निंग
हा त्याचा एक सबसेट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बरेच टेक्निक्स आहेत, त्यातलं एक टेक्निक मशीन लर्निंग आहे. आणि मशीन लर्निंग मधला एक सबसेट डीप लर्निंग आहे, जिथं न्यूरल नेटवर्क्स वापरतात. सो दॅट डिस्टिंक्शन हॅज टू बी व्हेरी क्लिअर. खाली एक्स ॲक्सिसला काहीतरी आकडे आहेत, दीज आर बेसिकली ते वर्ष आहेत. त्याचा अर्थ काय, AI गेल्या 4-5 वर्षात सुरू झालेला नाही आहे, 1950 पासून सुरू झालेलं आहे. राईट, 1955 मला वाटतं 55-56ला डार्टमाउथ कॉन्फरन्स झाली, तिथे ही टर्म पहिल्यांदा कॉइन झाली. तर तुम्हाला पहिला प्रश्न, ओके, आपल्याला AI आणि ML समानार्थी वाटतं, सेमच आहे, काय वेगळं काय? तर असं आता आपल्याला AI दिसतंय जे ML नाही आहे. कळालं का तुम्हाला डायग्राममध्ये? सगळ्यांना कळतंय का? मी असं मध्ये मध्ये विचारेन ना, कळतंय का? हा जो पेल ग्रीन आहे ते AI आहे पण ML नाही. म्हणजे काय आहे? एनीबडी? उत्तर इंग्लिश, मराठी आणि हिंदीत दिली तरी चालतील. आई कैन नॉट स्पीक मराठी, That's fine. बट आई कैन अंडरस्टैंड मराठी. तो जब हम बोल रहे हैं कि इसमें मशीन लर्निंग नहीं है, तो इसमें मतलब बात ये है कि हम इतने कॉम्प्लेक्स मैथमेटिकल फॉर्मूला या कंप्यूटेशन नहीं लगा रहे कि वो खुद से सोचे या प्रिडिक्ट करे आगे क्या करना है, पर हमने ऐसी एल्गोरिथम्स यूज़ की हैं कि वो जो सामने यूज़ कर रहा होगा उसको ऐसा लगेगा कि ये किसी ह्यूमन ने करा है. आसान भाषा में कहे, जो ट्यूरिंग टेस्ट होता है, Correct, Turing अगर वो हम एल्गोरिथम्स यूज करके इफ देन एल्स बहुत सारे लगा के अगर हम कर पा रहे हैं या दिखा पा रहे हैं, जैसे बहुत पहले जो चैटबॉट्स आते थे, वंडरफुल, उसमें मशीन लर्निंग नहीं थी, AI था. वंडरफुल. व्हॉट यू वॉन्टेड टू से, त्यांना असं म्हणायचं की रूल बेस्ड ज्या सिस्टीम्स होतात त्याही आर्टिफिशियल AI इंटेलिजन्सचा भास करून द्यायच्या. तो भाग पूर्वी असायचा. दोज हू हॅव ग्रे हेअर विल अंडरस्टँड. अशा एक्सपर्ट सिस्टीम्स डेव्हलप व्हायच्या. मग नंतर ऑफकोर्स मशीन लर्निंग आलं, ज्यात स्टॅटिस्टिकल मॉडेल्स खूप आले. रिग्रेशन आहे, क्लासिफिकेशन आहे, क्लस्टरिंग आहे, हे मशीन लर्निंगमध्ये येतं. तीच कामं फक्त न्यूरल नेटवर्कनी केली तर त्याला आपण डीप लर्निंग म्हणायचं. आय थिंक आय गो फास्ट. 18 मिनिटं राहिलेली आहेत. ही पण महत्त्वाची स्लाइड आहे. मशीन लर्निंग म्हणजे काय हे आता पाहिलं आपण. ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये काय असतं, तुम्हाला एखादं फंक्शन लिहायचं असेल, तुम्हाला इनपुट्स माहिती असतात, ते आर्ग्युमेंट्स म्हणून येतात त्या फंक्शनला. तुम्ही स्वतः लॉजिक लिहिता आणि रिटर्न द आउटपुट. राईट, एव्हरीबडी ॲटलिस्ट थोडीसं जरी प्रोग्रामिंग बॅकग्राऊंड आहे तर आपण स्वतः लॉजिक लिहितो. सो इनपुट आणि प्रोग्रामिंग लॉजिक आपण स्वतः लिहितो, मग आउटपुट मिळतं. मशीन लर्निंगमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, ड्रामॅटिकल अपोजिट इज, आपण त्याला इनपुट पण देतो आणि आउटपुट पण देतो. आम्हाला काय पाहिजे, याला सुपरवाइज मशीन लर्निंग म्हणतात. इनपुट पण देतो आणि आउटपुट पण देतो आणि तो लॉजिक अंडरस्टँड करतो. फरक कळाला तुम्हाला? ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये आपणच सगळं करतो, लॉजिक लिहिणे वगैरे, पण इथे मात्र कम्प्युटर तुम्हाला वेट्स देतो, लॉजिक किंवा त्याचं इक्वेशन देतो. ते जे इक्वेशन आहेत, ती जी वेट्स आहेत, ते सेव्ह केल्यावर त्याला मॉडेल म्हणतात. हल्ली लोक म्हणतात ना मॉडेल्स. मॉडेल्स काय आहेत? दीज आर नथिंग बट वेट्स विच गेट स्टोअर्ड, जी इथं आलेली आहेत. पण AI बघितलं, मशीन लर्निंग बघितलं, आपण क्विकली डीप लर्निंग बघूया आणि मग पुढे जाऊया. मी आता काय करतोय, AI पासून सुरुवात करून LLM पर्यंत जाणार आहे, जनरेटिव्ह AI पर्यंत जाणार आहे. मग थोडीशी एक्झाम्पल्स घेणार आणि मग प्रिपरेशन सांगणार. असा इंटेंट आहे या फ्लोज. मशीन लर्निंग कधी कधी लागतं. आपण हाताने प्रोग्राम लिहिणं जेव्हा अशक्य होऊन जाईल, इतके व्हेरिएबल्स आहेत. उद्या पाऊस प्रेडिक्ट करायचा आहे, त्याला काय फक्त टेम्परेचर, ह्युमिडिटी एवढं चालणार नाही, त्याला एक 1600 व्हेरिएबल्स असतात. म्हणे उद्या पाऊस पडणार की नाही, कुठं लॉजिक लिहिणार? राईट, इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर तशा वेळेला मशीन लर्निंगची मॉडेल, हाय डायमेन्शनॅलिटीचा अर्थ खूप व्हेरिएबल्स, जस्ट टू पुट इट व्हेरी सिम्पली, खूप व्हेरिएबल्स असतील तेव्हा त्याला काय द्यायचं, इनपुट द्यायचं, आउटपुट द्यायचं, त्याला म्हणा फिगर आउट. राईट, म्हणून मशीन लर्निंग फार पॉप्युलर झालं आहे फॉर द कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. हार्ड अँड एक्सपेन्सिव्ह टू प्रोग्राम, अवघडच आहे. 200 माणसांची टीम लावली तरी काही होणार नाही, असे प्रॉब्लेम्स असतात. आणि ऑफकोर्स मशीन लर्निंग काय करायचं, पैसे आहेत त्यात. डीप लर्निंग क्विकली बघूया.
मशीन लर्निंगमध्ये टिपिकली तुम्हाला काय करावं लागतं, फीचर इंजिनिअरिंग करावं लागतं. फीचर इंजिनिअरिंग म्हणजे काय, तुम्हाला एखादा क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम असेल, त्याला कुठले फीचर्स लागतील, कुठला डेटा लागेल, हे तुम्हालाच ठरवायला लागतं, राईट. मशीन लर्निंग इंजिनियरला खरं तर त्याचे पैसे मिळतात, राईट. फीचर इंजिनिअरिंगचे पैसे मिळतात. ॲक्च्युली अल्गोरिदम सगळे फुकट अवेलेबल आहेत, राईट. सायकिट लर्न आहे, टेन्सरफ्लो सगळं फुकट अवेलेबल आहे. पैसे कशाचे आहेत, फीचर इंजिनिअरिंगचे आहेत. तर ते तुम्हाला करावं लागतं, फीचर एक्स्ट्रॅक्शन, आणि मग काय अल्गोरिदम चालू आहे. डीप लर्निंगमध्ये काय झालं, हे फीचर इंजिनिअरिंग पण तुम्ही नाही करायचं, रॉ डेटा द्यायचा. रॉ डेटा दिला की तो स्वतः इंटरनली फीचर इंजिनिअरिंग करेल न्यूरल नेटवर्क थ्रू, आणि मग तसंच उत्तर आणेल. फरक कळला, AI, ML आणि DL. डीप लर्निंगसाठी अजूनच जास्त डेटा लागणार, कारण का त्याला फीचर इंजिनिअरिंग पण करायचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे डेटा असल्याशिवाय तुम्ही हे AI, ML, DL काही करू शकत नाही. हा ही महत्त्वाची गरज आहे. सगळ्यात चौथं स्टेटमेंट फार डेडली आहे. चौथं स्टेटमेंट काय, टेक्निक्स, डीप लर्निंग, दीज आर द टेक्निक्स टू मॉडेल एनी फंक्शन. या एनीला खूप अर्थ आहे. आता समजा आपल्याला उद्या पाऊस पडेल की नाही असं एक मॉडेल डेव्हलप करायचं आहे, तर ते F इक्वल टू वाय इज टू FXच आहे ना. एक्स म्हणजे काय, इनपुट्स, टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, व्हॉट एव्हर 1600 पॅरामीटर्स आहेत, आणि वाय काय आहे तिथे, बायनरी 0 1. उद्या पाऊस पडेल की नाही. हे फंक्शन इतकं कॉम्प्लेक्स आहे, पण हे चौथं स्टेटमेंट काय सांगतंय, न्यूरल नेटवर्कनी कितीही कॉम्प्लेक्स फंक्शन असू द्या, ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम इनपुट टू आउटपुट, इट कॅन डू इट. एवढी भयंकर आणि डेडली गॅरंटी कोणी देऊ शकतं का, एनी फंक्शन. फक्त त्याला कॅच काय, मेक काय लावली आहे, मेक इनफ डेटा. तुम्ही इनफ डेटा दिला नाही असं तो म्हणू शकतो, त्यामुळे एवढं ॲक्युरेट येत नाही. त्यामुळे ॲक्युरेसी जनरली 100% वगैरे नसते, कारण का ओव्हरफिटिंग वगैरे वेगळ्या गोष्टी झाल्या, पण तरी इनफ डेटा नसतो. जनरेटिव्ह AI कडे आपण हळूहळू यायला लागलोय. ओके, AI मध्ये ML, डीप लर्निंग, आणि त्याच्या खाली ॲटलिस्ट या स्लाइडमध्ये जनरेटिव्ह AI डीप लर्निंगच्या आत दाखवलंय, म्हणजे सबसेट ऑफ डीप लर्निंग दाखवलंय. खरं ते खूप खरं नाहीये. मी यांच्याकडनं स्लाइड घेतली आहे. डीप हे जनरेटिव्ह AI म्हणजे जनरेट करणारं AI. ते रूल बेस्ड पण असू शकतं, मशीन लर्निंग पण असू शकतं, न्यूरल नेटवर्कनी पण असू शकतं. पण आजकाल जे आपल्याला जनरेटिव्ह AI दिसतंय ते न्यूरल नेटवर्कचं आहे, ते डीप लर्निंगचं आहे, म्हणून आपण इथं आता तसं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता जनरेटिव्ह AI ही काय भानगड आहे ती आपण लगेच बघूया. बाय द वे त्याच्या आधी थोडीशी बॅकग्राऊंड. आपण जनरेटिव्ह AI म्हणजे आता आपण सॉर्ट ऑफ वी इक्वेट टू लँग्वेज मॉडेल्स ना, आपण थोडंसं लँग्वेज मॉडेल संदर्भात बघून घेऊया. AI, ML, DL पाहिलं, बट ते कुणावर ऍक्ट करतायत, तर न्यूमरिकल डेटा असेल तुमच्याकडे, टेबल्स असतील, काही स्टॉक प्राइस प्रेडिक्शनचा डेटा असेल वगैरे, तर ते न्यूमरिकल डेटा झाला. हेच अल्गोरिदम्स म्हणजे क्लासिफिकेशन, प्रेडिक्शन आपण इमेजेसवर पण करू शकतो, राईट. कम्प्युटर विजन म्हणतात त्याला. हेच क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग, प्रेडिक्शन आपण लँग्वेजवर पण करू शकतो, म्हणजे भाषेवर पण करू शकतो, टेक्स्ट प्रोसेसिंग, राईट. तर जनरेटिव्ह AI आज जे आपण बोलणार आहोत ते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये बोलणार आहोत. नॉर्मल लँग्वेजेस दॅट वी स्पीक, म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी वगैरे अशासाठी त्याला नॅचरल लँग्वेज म्हणतात. नॉन नॅचरल लँग्वेजला काय म्हणतात, कोणाला माहिती आहे? फॉर्मल लँग्वेजेस. काही एक्झाम्पल्स आहेत. एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. नॅचरल लँग्वेज कसं असतं, त्याला थोडंसं ग्रामर असतं, पण ते खूप एन्फोर्स्ड नसतं. आपण बोलीचालीत सगळे व्याकरणाचे नियम पाळत नाही, पण प्रोग्रॅमिंग लँग्वेजला तसं चालत नाही, लगेच कंपायलेशन एरर येते, राईट. सो इट इज व्हेरी फॉर्मल. नॅचरल लँग्वेज म्हणून ॲम्बिग्युअस आणि हार्ड टू प्रोसेस आहे, म्हणून त्याच्यासाठी बरेच डीप लर्निंग जेव्हा वापरतात तेव्हा त्याला DNLP, डीप नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात. थोडीशी उदाहरणं सांगतो, 11 मिनिटं राहील म्हणून जरा फास्ट घेतो. सेंटिमेंट अनालिसिस. सेंटिमेंट अनालिसिस म्हणजे काय, लोकांनी खूप तुमच्या प्रॉडक्टबद्दल रिव्ह्यूज लिहून ठेवलेले आहेत बऱ्याच साईट्सवर. ते तुम्ही घ्यायचे आणि रिव्ह्यूज पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे सांगायचं. हे ॲप्लिकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे की नाही. म्हणजे कुठल्याही कंपनीला आपल्या प्रॉडक्टविषयी लोक काय म्हणतात, पॉझिटिव्ह म्हणतात का निगेटिव्ह म्हणतात, हे माहिती असणं फार गरजेचं आहे.
तर त्याला आपण काय म्हणू, क्लासिफिकेशन प्रॉब्लेम म्हणूया, राईट. DNLP मधला हा क्लासिफिकेशन प्रॉब्लेम आहे, सेंटिमेंट अनालिसिस. अजून एक उदाहरण काय, ट्रान्सलेशन, इंग्लिश टू मराठी, बरोबर. इंग्लिशचा वेगळ्या कुठल्याही लँग्वेजमध्ये करत त्याला आपण सिक्वेन्स टू सिक्वेन्स म्हणू, कारण का इथेही सिक्वेन्स आहे तिथेही सिक्वेन्स आहे, इनपुटलाही सिक्वेन्स आउटपुटलाही सिक्वेन्स. क्लासिफिकेशनला काय होतं, इनपुट सिक्वेन्स होता पण आउटपुटला लेबल होतं, 0 1 2 असं होतं, राईट. फरक कळतोय, फास्ट जातोय जरा पण ठीक आहे. आपण हे सिक्वेन्स टू सिक्वेन्स का घेतलं, जेने आज आपण बघणार आहोत ते सिक्वेन्स टू सिक्वेन्स टाईप आहे म्हणून. पण आता जेन AI कडे यायला लागलोय. काय जेन AI नाही त्याला काय म्हणतात, इथं उत्तर दिलं डिस्क्रिमिनेटिव्ह AI. जनरेटिव्ह आणि डिस्क्रिमिनेटिव्ह. डिस्क्रिमिनेटिव्ह म्हणजे अनालिसिस करणारं, म्हणजे हा जो डेटा आहे, हे जे प्रॉडक्ट रिव्ह्यू आहे ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. क्लासिफिकेशन सारखी केस, प्रेडिक्शन सारखी केस, रिग्रेशन सारखी केस, या सगळ्या डिस्क्रिमिनेटिव्ह मध्ये येतात. तुम्ही वाचू शकता, मी काय वाचणार नाहीये. दुसरा भाग झाला जनरेटिव्ह. तो काही असं अनालिसिस करत नाही, तो जनरेट करतो, उत्तर जनरेट करतो 1 by 1. ओके, हा फरक आता तुम्हाला कळेल ॲटलिस्ट या टॉक नंतर. नॉर्मल जे आपण सो कॉल्ड क्लासिकल म्हणत होतो AIML, ते डिस्क्रिमिनेटिव्ह टाईप होतं. आपण जे आता करतो ते जनरेटिव्ह आहे, काहीतरी जनरेट करणार. हा तो फरक आहे, क्विकली तुम्हाला कळेल. इट जनरेट्स न्यू कंटेंट. इथं न्यू कंटेंट नाही, तुम्ही आधी जे लेबल करून ठेवलेलं आहे तेच तुम्हाला सांगतो की 0 आहे का 1 आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, कॅट आहे का डॉग आहे, बरोबर, इमेज अनालिसिसमध्ये, राईट. सो दिस इज डिस्क्रिमिनेटिव्ह आणि दिस इज एक नवीन टर्म हल्ली आपल्याला जेन AI मध्ये दिसते, फाउंडेशन मॉडेल्स. पूर्वी काय असायचं, एखादा टास्क असेल, समजा मला प्रेडिक्शन करायचं आहे उद्या पाऊस पडेल की नाही, तर त्याच्यासाठी एक मॉडेल. उद्या मला ट्रान्सलेशन करायचं आहे त्याच्यासाठी वेगळं मॉडेल. असं प्रत्येक टास्क स्पेसिफिक आपण मॉडेल्स बनवायचो, राईट. एनीबडी हू हॅज डन मॉडेल्स बिफोर, सच मॉडेल्स, ठीक आहे. पण आता काय झालंय, हे जे मॉडेल्स यायला लागले, ChatGPTच्या मागे काय आहे, GPT आहे, जेमिनाय आहे, ही सगळी मॉडेल्स हे सगळेच टास्क करतात. म्हणजे ते क्लासिफिकेशन पण करतात, प्रिडिक्शन पण करतात, ट्रान्सलेशन पण करतात, म्हणून त्याला फाउंडेशन मॉडेल म्हणतात, राईट. जस्ट हॅव दिस टर्म क्लॅरिफाईड. हे मेगा मॉडेल्स आहेत किंवा सगळे एनकम्पासिंग, सर्व समावेशक मॉडेल्स आहेत ही, बरोबर. तुम्हाला हा विचार करायचा, एखादा प्रॉब्लेम आला तर तो रूल बेसनी पण सॉल्व्ह करता यायला पाहिजे, मशीन लर्निंगनी पण सॉल्व्ह करता यायला पाहिजे, डीप लर्निंगनी पण सॉल्व्ह करता यायला पाहिजे, आणि प्रॉम्प्ट लिहून जेन AIनी पण सॉल्व्ह करता यायला पाहिजे. जरा थोडासा 2 मिनिटं विचार करा, सेंटिमेंट अनालिसिस करायचं आहे, प्रॉडक्ट रिव्ह्यू झालेले आहेत, त्यातले कुठले पॉझिटिव्ह आहेत आणि कुठले निगेटिव्ह आहेत, हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. रूल बेसनी कसा करणार, जरा पटकीने विचार करा, 7 मिनिटं राहिली. पॉझिटिव्ह वर्ड शोधणार, त्यातले गुड वर्ड्स, बॅड वर्ड्स. गुड वर्ड जास्त की पॉझिटिव्ह, पण तुम्हालाच कळेल की आपल्याकडे ॲटलिस्ट पुण्यात असं साधा गुड वर्ड्स वगैरे बॅड वर्ड्स बनत नाहीत. गुड वर्ड्समध्ये बॅड वर्ड्स असतात, राईट. आय वुड गो हंग्री बट ईट युअर पिझ्झा. कळलं का, यात कुठला बॅड वर्ड आहे, पण मी तुमचा पिझ्झा खाणार नाहीये, राईट. हे कळतंय का. तर ते खूप अवघड जातं, वर्ड बाय वर्ड, म्हणजे रूल बेस खूप अवघड आहे. मग थोडंसं प्रोफिशियंट होऊन मशीन लर्निंग मॉडेल्स, म्हणजे त्याला 1 हॉट एन्कोडिंग म्हणतात. थोडंसं एन्कोडिंग करायचं, नंबर्समध्ये आणायचं आणि मग क्लासिफायर लावायचा. पुढची गोष्ट डीप लर्निंग, वर्ड एम्बेडिंग्स. ऐकलंय कोणी वर्ड एम्बेडिंग्स, वर्ड टू वेक, ग्लोव वगैरे वगैरे. ते काय जास्त सॉफिस्टिकेटेड व्हेक्टर्स आहे, त्यांनी पुन्हा क्लासिफिकेशनच करायचं. आणि जेन AIनी काय करायचं, प्रॉम्प्ट लिहायचा. प्रॉम्प्ट लिहायचा की म्हणायचं बाबा रे हे 2-4 एक्झाम्पल्स आहेत, फ्यू शॉर्ट्स, आणि मग मला याचं उत्तर दे. हा सगळा असा प्रवास आहे, प्रॉब्लेम सेम. फक्त कसं आहे, रूल बेसमध्ये जरा क्रूड आउटपुट आहे, जेन AIमध्ये ते छान व्हायला लागलं आउटपुट. पण हे सगळं करताना प्रत्येक स्टेपला अजून अजून डेटा लागतो, आणि जेन AIला सगळ्यात जास्त डेटा लागतो, वर्ल्ड डेटा. आणि अजून एक महत्त्वाचं गोष्ट, कसं एखादं उत्तर चुकलं GPTचं किंवा जेमिनायचं, तुमच्या हातात काय आहे, काही नाही आहे. फक्त प्रॉम्प्ट बदलणे, प्रॉम्प्ट बदलत राहणे किंवा प्रार्थना करणे.
राईट. अजून काय हातात, पण रूल बेसमध्ये यू कॅन चेंज द लॉजिक, बरोबर ना. असा हा सगळा डिबगेबिलिटीचा पण प्रवास आहे, डेटाचा पण प्रवास आहे आणि क्रूडनेसचा पण प्रवास आहे. हे फक्त आपल्या मनात आलं ना तर या टॉकचं यश आहे, एवढंच पाहिजे. सेम आता मी हे दाखवत नाही, पटकिनी पुढच्या टॉकला जातो. ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग, डीप लर्निंग, सेम प्रॉब्लेम यू कॅन सॉल्व्ह बाय वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सोडवता येतो. म्हणजे जेन ए आय येतं म्हणताना तुम्हाला बाकीची टेक्निक्स यायला पाहिजे ना, कारण का कधी कधी जेन ए आय खपतं, मग तुम्हाला रेगेक्सच लिहावा लागतो, रूल बेस्डच लिहावं लागतात, राईट, वेअर थिंग्स आर डेफिनेटिव्ह. अजून एक महत्त्वाची टर्म लँग्वेज मॉडेल, लार्ज लँग्वेज मॉडेल. सगळ्यांना माहिती आहे लार्ज लँग्वेज मॉडेल, LLMs. त्यातलं हे लँग्वेज मॉडेल हे काय प्रकार आहे? मॉडेल आपण मगाशी बघितलं, वेट्स सेव्ड, त्याला आपण मॉडेल म्हणतो. लँग्वेज मॉडेल म्हणजे काय? आपण जेव्हा SMS टाईप करतो ना, तेव्हा असं मध्ये एक शब्द सजेस्ट होतो आपल्याला, पुढचा शब्द, प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट म्हणतात. ते कसं ठरवतं? ते काही नाही, ते तुमचे पूर्वीचे 100 SMS पाहतं. लेट्स गो फॉर अ असं तुम्ही टाईप केलंय, पुढे तुम्ही 10 वेळेला कॉफी म्हटलाय आणि 4 वेळेला सिनेमा म्हटलाय, काय म्हणेल? कॉफी म्हणेल. फ्रिक्वेन्सी किती तुम्ही झालेला आहात त्याच्यावर ते पुढचं, त्यात काही लॉजिक नाही, फ्रिक्वेन्सी बेस्ड प्रेडिक्शन येते, रूल बेस्ड आहे असं समजा. तीच आयडिया मोर सॉफिस्टिकेटेड वे ट्रान्सफॉर्मर सारख्या न्यूरल नेटवर्कनी केली ना तर ते लार्ज लँग्वेज मॉडेल होतं. प्रेडिक्टिंग नेक्स्ट वर्ड म्हणजे लँग्वेज मॉडेल, बस, फक्त प्रेडिक्टिंग नेक्स्ट वर्ड. आणि तो कसं करतो? ते वर्ड प्रेडिक्ट करतो, पुन्हा तो आत घेतो, ते धरून पुन्हा पुढचा प्रेडिक्ट करतो. सो वर्ड बाय वर्ड प्रेडिक्ट करतो. आणि आपल्याला वाटतं की तो पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहितोय, तसं नाही, एव्हरीथिंग इज वर्ड बाय वर्ड. पुढचा वर्ड करताना त्याची प्रोबॅबिलिटी बघितली जाते, कुठला क्वालिफाय होतो तो टाकला जातो. म्हणजे इतकं प्रोफिशियंट आहे की आपल्याला वाटतच नाही की तो वर्ड बाय वर्ड करतोय, पण आयडिया इज सेम, प्रेडिक्टिंग नेक्स्ट वर्ड. त्याला आपण लँग्वेज मॉडेल म्हणतो. आणि हे लार्ज काय प्रकार आहे? लार्ज का म्हणायचं त्याला? 2 गोष्टींनी लार्ज म्हणायचं. कॉर्पस, ते ज्याच्यावर ट्रेन झालेलं आहे तो ॲक्च्युली पूर्ण जगाचा डेटा आहे, पब्लिकली अवेलेबल, त्यामुळे त्याला सगळ्याच प्रकारची लँग्वेज माहिती आहे. त्यामुळे ॲटलिस्ट इंग्लिशसाठी फारच प्रोफिशियंट आहे. आता आपण कधी कधी ChatGPT किंवा जेमिनायमध्ये मराठी किंवा हिंदी टाकलं की कसं खपतं ते, कारण की त्याच्याकडे तेवढा डेटाच नाही आहे अजून, तेवढा पब्लिकली डेटाच अवेलेबल नाही, म्हणून प्रॉब्लेम. लार्ज का म्हणायचं? कॉर्पस खूप मोठा आहे. दुसरं महत्त्वाचं कारण पॅरामीटर्स. हे जे न्यूरल नेटवर्क्स असतात, दीज आर नथिंग बट वेट मॅट्रायसेस. तर एक न्यूरल नेटवर्क सेट केलं तुम्ही, इनपुट आले, मल्टिप्लाय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, फायनली एक उत्तर आलं, मग लेबल्ड उत्तरशी कम्पेअर केलं. सगळ्यांना कळतंय का? तरी बघतो प्रयत्न करून. डिफरन्स घेतला जातो, हे उत्तर थोडंसं चुकतंय, मग त्याला बॅक प्रोपगेशन करून सगळी वेट्स ॲडजस्ट केली जातात. तसं खूप वेळा करत बसतो तो, दिवसोंदिवस, आणि मग जी वेट्स उरतात त्याने प्रेडिक्शन छान येतात. त्या वेट्सला म्हणजे जेवढी पॅरामीटर्स जास्त टिपिकली तेवढं मॉडेल फार सॉफिस्टिकेटेड. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा BERT आलं होतं, BERT. त्याचे नंबर ऑफ पॅरामीटर्स बघा, हे पॅरामीटर्स मिलियन्समध्ये आहेत, 12 मिलियन. हे अशी बाळू मॉडेल्स होती, छोटी छोटी मॉडेल्स होती. अचानक एका नोव्हेंबरला 2 वर्षापूर्वी असं मॉडेल आलं. GPT-3 पण नाही, ChatGPTचं जे मॉडेल आहे ते 3.5 आहे, इन्स्ट्रक्शन ट्यून्ड आहे, पण याच्या एवढाच आहे. 175 बिलियन पॅरामीटर्स, विषयच नाही करायचा, राईट. त्याला सगळंच माहिती आहे आणि जगातलं जे पब्लिकली अवेलेबल आहे, आणि एवढे पॅरामीटर्स आहेत, त्यामुळे ते फार सॉफिस्टिकेटेड झालेलं आहे. गुगलचा इव्हेंट आहे त्यामुळे गुगलची स्लाईड आहे. बाय द वे, ट्रान्सफॉर्मर जे आर्किटेक्चर टिपिकली वापरलं जातं, GPT, जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मर ॲक्च्युली गुगलनी दिला, 2017चा पेपर आहे. पेपर कोणाला माहिती आहे का? नाव सांगा. अटेन्शन इज ऑल यू नीड हा पेपर आहे. बाय द वे, स्लाइड डायग्रेशन, त्यातली एक जी को ऑथर आहे ती पुण्यात काम करायची, ओके, म्हणून सांगितलं. नाव शोधून काढा. ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर हे सगळे डेव्हलप झालेले आहेत. P5 आहे, आता मला वाटतं BART चालू आहे, BERT आहे, असं हे गुगलचं प्रोग्रेशन आहे. जनरेटिव्ह एआयला काय लागतं? प्रॉम्प्ट्स म्हणजे काय? आपण जे इनपुट करतो ते क्वेश्चन, क्वेरी वगैरे, हा सगळा खेळ आता प्रॉम्प्टचा झालेला आहे. जर तुम्ही जेन वापरत असाल तर हाऊ गुड यू आर, तर तुमचे प्रॉम्प्ट्स किती भारी तेवढं तुमचं उत्तर भारी. भारीचा अर्थ काय माहिती आहे का? तुम्ही एक प्रॉम्प्ट दिला, असं साधा प्रॉम्प्ट दिला, समराइज टेक्स्ट ऑफ एक्स किंवा जनरेट पोएम, तो काही लिहिल ना,
पण तुम्हाला तसंच पाहिजे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. कंट्रोलिंग आउटपुट व्हाया प्रॉम्प्ट इज द स्किल नाव. कळालं का तुम्हाला? प्रॉम्प्ट असा भारी लिहायचा, पानून पाणी लिहिला तरी चालतो, पण उत्तर परफेक्ट आलं पाहिजे. म्हणजे काय होईल, पुढची जी प्रोसेस आहे ती तो उत्तर बरोबर घेईल. तुम्ही असं काहीतरी वर्बोज लिहित बसलात अगळ पगळ, तर ते पुढच्याला कसं प्रोसेस करता येईल? नाही करता येणार. परफेक्ट उत्तर आलं पाहिजे. ते आलं की मग पुढचा ते घेऊ शकेल. म्हणून आता पण मंगेश 5 मिनिटं चालेल का? इथं संपलंय. तर थोडंसं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची क्विकली उदाहरणं बघूया आणि मग एक स्लाइड दाखवतो की थांबवतो. ठीक आहे? सिंपल प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, मेकिंग ऑफ अ सँडविच. आता साधा प्रॉम्प्ट काय देणार, मला सँडविचची रेसिपी सांग, गिव्ह मी रेसिपी फॉर सँडविच. एवढा साधा बळू प्रॉम्प्ट दिला तरी तो काही लिहिल ना. तो प्रॉम्प्ट कसा इव्हॉल्व्ह करत जायचा याचं हे उदाहरण आहे. प्रोग्रेशन सांगतोय मी. यू नीड नॉट डू इट. मी जेव्हा पूर्वी अशी सेशन्स घ्यायचो तेव्हा लॅबमध्ये घ्यायचो आणि ते प्रत्येक प्रॉम्प्ट टाकून तो कसा बदलतोय त्याचं उत्तर हे बघायचो आम्ही. तरी पण तुम्हाला आयडिया येईल असं वाटतंय. पहिला प्रॉम्प्ट, एक्सप्लेन हाऊ टू मेक अ पीनट बटर अँड जेली सँडविच. सिम्पल. तो त्याची रेसिपी देईल, काय स्टँडर्ड त्याच्याकडे आहे ती. बरोबर का एव्हरीबडी? बाय द वे हे एक्झाम्पल सगळ्यांना कळावं म्हणून दिलंय. यू कॅन हॅव युअर ओन एक्झाम्पल व्हॉट एव्हर. आता त्याला रोल डेफिनेशन सांगायची की बाबा रे मी फार मोठा शेफ आहे, तर कसा तू सँडविच बनवशील. राईट? ॲडिंग रोल. जनरली आपण तुम्ही पाहिलं असाल, तुम्ही सांगता की यू आर एन एक्सपर्ट इन आर्किटेक्चर, नाऊ दिस इज टू बी डन. मग त्याला एक रोल डेफिनेशन द्यायची. बरोबर? रोल डेफिनेशन देता येते प्रॉम्प्टला. हे सगळे तुम्ही लक्षात ठेवा. प्रॉम्प्ट साधा लिहायचा नाही यापुढे. रोल डेफिनेशन करायचं आणि हे पुढचं पण करायचं. ॲडिंग कन्स्ट्रेंट्स. त्याला कधीतरी थांबवायला पाहिजे ना. तो टोकन संपले की तो थांबतो, पण मध्ये काही लिहिल ना तो. कन्स्ट्रेंट, मला नट फ्री पाहिजे. आता पीनट बटर म्हटलं नट फ्री कसं करायचं त्यालाच माहिती. बरोबर? तर तो त्याला कस्टमरला तशी ॲलर्जी आहे म्हणून आता असं कर. म्हणजे मी कन्स्ट्रेंट लावला आहे. अजून काय कन्स्ट्रेंट लावतो? टिपिकली टेक्स्टमध्ये लावता येतो की बरं 200 शब्दातच कर, 500 शब्दातच कर, खूप काही लिहू नको. मला 800 शब्दाचंच आर्टिकल पाठवायचं न्यूजपेपरला, तेवढंच लिहून दे, बाकीचं बघतो मी. ओके नाही? असं असतं. ॲडिंग एक्झाम्पल्स, याला फ्यू शॉर्ट्स म्हणतात. शॉर्ट्सचा अर्थ एक्झाम्पल्स. थोडीशी एक्झाम्पल्स द्यायची की बाबा रे बनाना सँडविच, बनाना नट क्रंच, त्याची रेसिपी देतो मी, याची देतो. ही 2 पाहून आता मला ओरिजिनल सँडविच कसा लिहायचा ते सांग. आलं का लक्षात? याला फ्यू शॉर्ट्स प्रॉम्प्टिंग म्हणतात. ॲडिंग एक्झाम्पल्स झालं. कॉन्टेक्च्युअल इन्फॉर्मेशन की बाबा रे मी या महान वेस्टिनचाच शेफ आहे, तर कसं करशील. राईट? असं कॉन्टेक्स्ट पण आहे, फीडबॅक पण आहे. पूर्वी तू असा केला होता सँडविच, आता असं नको करूस. अशा बऱ्याच. सो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज ॲक्च्युअली ॲन आर्ट अँड सायन्स बोथ. सायन्स कशावरून? तुम्हाला टोकन लिमिटमध्येच खेळायचं असतं. राईट? कॉन्टेक्स्ट तेवढाच द्यायचा असतो, फ्यू शॉट्स तेवढेच द्यायचे असतात. आणि आर्ट कसं, तुम्हाला कॉन्टेक्स्ट पाहिजे. तुम्ही शेफ पाहिजे तरच असा प्रॉम्प्ट लिहिणार ना. तुम्ही बायोलॉजीमध्ये असेल तरच बायोलॉजीतला छान प्रॉम्प्ट लिहाल. सो ते माहिती असणं गरजेचं आहे. आता मी काय पटकिनी जात नाही, टाइम्स अप म्हणतोय हा. असं बरंच काही करता येतं. रिफ्लेक्शन अँड इटरेशन, त्यालाच म्हणायचं तू काय लिहिलंस ते पहिल्यांदा नीट बघ, रिफ्लेक्ट ऑन इट, असंही सांगता येतं. सेल्फ क्रिटिसिझम, तू क्रिटिसाइज पण कर स्वतःचे आणि मग पुन्हा एक काहीतरी अपडेटेड व्हर्जन दे. हे सगळं तुम्हाला करता येतं आणि तुम्ही घरी जाऊन करा. सगळ्यात पॉप्युलर चेन ऑफ थॉट्स सगळ्यांनी केलं असेल. म्हणजे तू स्टेप बाय स्टेप जा. काय त्याला थोडासा वेळ दिला ना, तू चांगला विचार करतो. आता ते सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 सारखं पटकीने तोंडाला येईल तो उत्तर देतो, तसं नको करू. विचार कर आणि मग मला उत्तर दे, असं सांगता येतं त्याला. डू स्टेप बाय स्टेप. बस. आता मी एकच स्लाइड दाखवतो अँड देन ओके. LLMचे उपयोग सगळ्यांना माहिती आहेत. जॉब जाणार का? काही जॉब नक्की जाणार, तुम्हालाच बदलायला लागणार आणि तुम्हाला जे शिकण्यापासून पर्याय नाही. आता नवीन जॉब रोल्स यायला लागलेत. मला वाटतं अँथ्रोपिक्सचा जो कोणाचा तरी आला होता प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणून, छान पैसे मिळतात, पण तुम्हाला फारच भारी प्रॉम्प्ट इंजिनियर व्हावं लागणार. तर त्याच्यासाठी प्रिपरेशन, ही एकच स्लाइड दाखवतो आणि बंद करतो. तुम्हाला डेटा सायन्समध्ये यायचं असेल तर या गोष्टी करायला पाहिजे असं माझं मत आहे.
आणि त्याचा एक मी स्केच नोट केलेला आहे 1 पेजर. या गोष्टी आल्या तुम्हाला, बाय द वे हाऊ टू बिकम डेटा सायन्स असं टाकलं गुगलमध्ये तर माझा स्केच नोट येईल, एकच पान प्रिंट करून करता येईल तुम्हाला. या गोष्टी केल्या की तुम्ही डेटा सायंटिस्ट व्हाल आणि मग जेएनआयमध्ये जाल. दॅट्स अबाउट इट. थँक्यू सो मच. पुढच्या स्लाईड आपण नंतर बघूया. बाय द वे तुम्हाला मला लिंक्डइनला कनेक्ट व्हायचं असेल तर हा QR कोड आहे. बाय द वे फक्त फॉलो करू शकता, कनेक्शन्स फुल आहेत, त्यामुळे फॉलो करा. आणि मी स्वतः ॲक्च्युली मेकॅनिकल इंजिनियर आणि ऑटोडेस्क नावाच्या कंपनीत मी इथं काम करायचो आणि मग मशीन लर्निंगमध्ये शिफ्ट झालो. ती जी जर्नी आहे ती या TEDx टॉकमध्ये आहे. 10 मिनिटाचा आहे. वोंट वेस्ट युअर टाईम. थँक्यू.